सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय। आपण स्थानवंदन करण्यासाठी नवगाव या ठिकाणी आलेलो आहोत। नवगावला स्वामी श्री चक्रधर महाराजांचं 20 दिवस वास्तव्य या नवगाव नगरीमध्ये झालेला आहे। नवगावला अनेक प्रकारच्या लीला झालेल्या आहेत। नवगावला स्वामी श्री चक्रधर महाराजांचं अवस्थान आदित्याचं देऊळ होतं आणि आदित्याच्या देवळातील चौकामध्ये स्वामींचं 20 दिवस वास्तव्य होतं। तर इथे अनेक प्रकारच्या लीला झाल्या। त्यामध्ये पुढे जे आपण स्थान नमस केलं ते ब्राह्मणाला स्थिती, म्हणजे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ब्राह्मणाला स्थिती दिली तथा त्या ब्राह्मणाच्या आरोगणेचा दही भाताचा स्वीकार स्वामी श्री चक्रधर महाराजांनी केला। हे जे स्थान आहे राणाईसा क्षमालिंगन देणे स्थान। राणाईसा जी होती तिला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी क्षमालिंगन दिलेलं आहे। त्यानंतर इथे जे स्थान आपण नमस केलेलं आहे त्या स्थानाच्या ठिकाणी ब्रह्म प्रकाशिका कथन स्थान। स्वामी श्री चक्रधर महाराज अवधूत जे काही भक्त होते त्या अवधूताला म्हणाले, आपण काही ब्रह्म प्रकाशिका भाजत आहात का? तर ते म्हणतात हो। तर अशा पद्धतीनं त्या ब्रह्मप्रकाशिका कथन स्वामी श्री चक्रधर महाराजांनी केलेलं आहे। आणि आसन स्थान सुद्धा या ठिकाणी आहे। तिथे दहीभाताच्या ब्राह्मणाच्या दहीभाताचा स्वीकार स्वामी श्री चक्रधर महाराजांनी केलेला आहे। नवगावला आमची आद्य कवयित्री महादाईसा हिचं देहावसान सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। आणि भट्टोबास ज्या वेळेला तिचा अंतकाळ येतो त्यावेळेला तिला भट्टोबास म्हणतात की महादाईसा तुझा देव आठवतो का? तर त्यावेळेला महादाईसा ही म्हणते, जिजी मज स्वामी श्री चक्रधर महाराज जे वजरी घडवतात ना ती मला लीला आठवते। स्वामी कशा पद्धतीने वजरी घडवत होते अंतकाळामध्ये तिने ती वजरीची लीला आठवलेली। स्वामी श्रीकृष्ण भगवंत सुद्धा म्हणतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम यातिना क्षेत्र संशय। अंतकाळामध्ये जो माझं स्मरण करतो निश्चितच परमेश्वर त्याला प्राप्त होतो। महादाईसाच्या या लीळेवरून आपल्याला या वजरीच्या लीळेच्या मुळे आपल्याला हे लक्षात येतं की आपण पूर्ण चरित्र ऐकत असतो किंवा वाचत असतो, पण एखादी तरी लीळा आपल्या अंतःकरणामध्ये अशी रुजल्या गेली पाहिजे की अंतकाळामध्ये ती लीळा आपल्याला आठवल्या गेली पाहिजे। आणि अशा पद्धतीने इथे अनेक प्रकारच्या लीळा झालेल्या आहेत। सर्पाचं जे उतटणं आहे ते उतटणं सुद्धा या नवगावलाच या ठिकाणी झालेलं आहे। स्वामी श्री चक्रधर महाराज बसलेले असताना भक्तिजन त्या ठिकाणी असतात। सर्प त्या ठिकाणी येतो आणि येत असताना स्वामी म्हणतात की माझ्या दर्शनाला एक जीव येतो आहे, तर थोडस बाजूला सरका। आणि तो साप येताना सगळ्यांना दिसतो। तो साप स्वामी श्री चक्रधर महाराजांजवळ येतो आणि असा फणा वर करून स्वामींना तो पाहतो। स्वामी कृपा दृष्टीने त्याला अवलोकन करतात आणि अवलोकन केल्यानंतर तो जागीच खाली पडतो। एखाद्याने सर्प पाहिल्यानंतर आपल्याला शेतकरी जे असतील किंवा कोणी जरी असेल तर
असं म्हणतात की सर्प हा वैऱ्यालाच दिसला गेला पाहिजे, कारण तो काय करत असतो की दिसल्याबरोबर तो लगेच काडी आणतो आणि पहिले याला मारून टाकायचा विचार करतो. सर्प दिसल्यानंतर त्याला कोणताच विचार येत नाही की बाबा हा राहू द्या, जाऊ द्या ऐकून, असा नाही विचार येत. दिसल्याबरोबर त्याला मारून टाकायचं, मग तो काडी शोधतो आणि त्याला मारतो. का की ही सर्पाची जी योनी आहे, ही सर्पाची योनी फार दुःखदायक आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा त्या सर्पाची कणव होती, त्या सर्पाचं भाग्य होतं की स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्याचं उतटणं केलं. म्हणजे न हात लावता ज्यावेळेस तो फुटकारत होता, असा पाहत होता, त्यावेळेला तो असा जागीच पडला. पडल्यानंतर सगळे भक्तिजन त्या ठिकाणी घाबरायला लागले की हा साप आपल्याला चावेल. भक्तिजन म्हणतात की आता आम्हाला हा सर्प दंश करेल. त्यावेळेला स्वामी म्हणतात की हा आता मेलेला आहे, तो सर्प जो आहे आता मेलेला आहे, हा तुम्ही कूपकाठीवर त्या ठिकाणी टाका. आणि कूपकाठीवर त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर अशा पद्धतीनं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या सर्पाचं उतटणं सुद्धा केलेलं आहे. स्वामींच्या दर्शनाला ज्या वेळेला येत होते, भक्तिजन येत होते, एक माणूस येतो, बाई येते, असे येतात, त्यावेळेला त्या सर्पाला पाहतात, त्या कूपकाठीवर तो पडलेला आहे. मग त्यांना असं वाटतं की एक प्रकारचं मारलं म्हणजे एक प्रकारची, त्यांना आश्चर्य वाटतंय की काहीतरी लाघव म्हणजे काहीतरी जादूच आहे. कूपकाठीवर टाकलं, न त्याला हात नाही लावला आणि तो मरून पडलेला आहे. आणि खरंच हे काय आश्चर्य आहे का असं ते, आणि खरंच जर हे असं असेल, खरंच जर तो मरून पडलेला असेल तर खरंच हे ईश्वरी अवतारच आहेत असं ते म्हणतात. आणि 2 वेळेस त्यांना 2 दिवस तशा पद्धतीनं त्या याच्यावर पडलेला तो दिसतो. आणि त्यावेळेला स्वामींच्या दर्शनाला ते येतात, तर त्यावेळेला स्वामी म्हणतात की काही लाघव, असं ते जे शब्द ते वापरत होते ते स्वामी म्हणून दाखवतात. मग त्यावेळेला ते म्हणतात की पहा आपल्या अंतःकरणामध्ये काय विचार होता तो सुद्धा स्वामी यांनी जाणला. तर खरंच स्वामी ईश्वरी अवतारच आहेत. तर अशा पद्धतीनं, किंवा मार्कंड जे होते, मार्कंडाला बाईसा ही होती आणि बाईसांचे ते भाषा असल्यामुळे बाईसांना असं वाटायचं की हा मार्कंड सदा कदा रीता, याला काहीतरी घडली पाहिजे, योग्यता घडली पाहिजे, काही पुण्य घडलं पाहिजे असं वाटायचं. त्या मार्कंडाला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी नवगावला सांगितले की बाबा तुम्ही पांचाळेश्वरला जा, मोन्य होईल. आणि हा विधी सांगितल्यानंतर ज्या वेळेला ते पांचाळेश्वरला जातात तर त्यावेळेला भरजरी वस्त्र, अशा पद्धतीनं अलंकारित असणाऱ्या ज्या देवता आहेत त्या दिसतात. आणि त्यांना काहीतरी त्या बोलण्याचा प्रयत्न करतात. तर त्यावेळेला हे ईश्वरीचे राजकुमार आहे, ते काय म्हणतात, हे ईश्वरीचे आहेत, थोराचे आहेत, राजाचे आहेत, असे शब्द ते वापरतात. आणि 2-3 दिवस असंच म्हटल्यानंतर शेवट मार्कंड त्यांना प्रत्युत्तर देतात किंवा बोलतात. तर अशा पद्धतीनं स्वामी म्हणतात की त्या नंतर त्या येत नाहीत. तर स्वामी म्हणतात त्या प्रत्यक्ष ब्रह्मांडस्थच्या ज्या ओळखण्या आहेत ह्या सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. परमेश्वराच्या सहवासामध्ये आपण ज्या वेळेला जातो, आपण म्हणतो की मार्कंडाने स्वामी श्री चक्रधर महाराजांचं वस्त्र फाडलं आणि त्याच्यातून प्रकाश बाहेर निघाला. जड वस्तूमध्ये, परमेश्वराच्या जड वस्तूमध्ये जर एवढं सामर्थ्य आहे, तर चेतन म्हणजे एखादा जीव जर परमेश्वराच्या सन्निधानी आला तर त्याच्यामध्ये योग्यता ही प्राप्त होत असते. आपण संसार सोडून या ठिकाणी स्थानवंदन करण्यासाठी आलो, निश्चितच आपल्या ठिकाणी सुद्धा योग्यता ही होत असते, पण ती आपल्याला दिसत नाही. स्थानाच्या ठिकाणी आपण जेवढं कष्टपूर्वक त्या ठिकाणी गेलो, थोडं चालत गेलो, ऊन सहन केली, भूक सहन केली, तहान सहन केली, तेवढी आपली कर्मणास योग्यता जास्त होत असते. कारण कर्मणास हा काय, दुःखे दुःखे नासावा, दुःखानेच दुःख नासल्या जात असते, पाप नासल्या जात असतं. आणि त्या पद्धतीनं आपण हे स्थानवंदन करत असताना आपली एक प्रकारची कर्मणास योग्यता होते आणि ही थोर प्रकारची कर्मणास योग्यता होते. तर म्हणून आपण स्थानवंदन करत असताना त्या ठिकाणी काही आपल्याला त्रास होत असेल, पण तो आपण सहन केला पाहिजे. आणि ज्या तो सण आपण
जर केला तर आपला त्या स्थानवंदनाच्या माध्यमातून एक योग्यता साठवल्या जाते. पुढील संसारामध्ये ती आपल्याला कामी पडत असते. कारण की प्रत्यक्ष परमेश्वराचा संबंध त्या स्थानाच्या ठिकाणी असतो. तिथे एक सामर्थ्य असते आणि त्या जीवावर परमेश्वराचं लक्ष असते. आणि हा सगळं काही सोडून माझ्या स्थानवंदन करण्यासाठी आला याच्याविषयी अभिमान परमेश्वराला असतो. परमेश्वर सहाय्यभूत होतात आणि ह्या स्थानाच्या लीळा आपल्याला नंतर आठवतात सुद्धा. आणि मग महादायसाला ही आठवली आणि तशी आपल्याला सुद्धा त्या काळामध्ये ती लीळा कोणती तरी आठवल्या गेली पाहिजे, हीच भावना या नवगाव मध्ये आपण सर्वांनी व्यक्त करू. आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम.